गुड. हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुम्हाला माझा एक नवीन ब्लॉगमध्ये. चला, आज आहे मंडे आणि श्रावण सोमवारचा आज तिसरा आठवडा चालू आहे आणि आज आहे रक्षाबंधन. सगळ्यांना तुम्हाला मनापासून रक्षाबंधनचं खूप खूप शुभेच्छा. कोणाला भाऊ आहे, कोणाला नाही आहे, सगळ्यांनाच शुभेच्छा. रक्षाबंधन खूप चांगलं साजरी करा. असं नाही की भाऊ असलं तरी रक्षाबंधन साजरं करायला पाहिजे. बहिणीबरोबर करा, फ्रेंडबरोबर करा, सगळ्यांबरोबर करा. असं नाही की कंपल्सरी कायच नाही की आपला भाऊच असायला पाहिजे. चला मग आता वाजते दुपारचा 1:45 वाजता. आज मी उशीरनंच ब्लॉग चालू केली सकाळी. आणि आज श्रावणचा तिसरा सोमवार आहे, लेकिन मी पूजा वगैरे काय केलीच नाही आहे. तुम्हाला मी नंतर सांगते मी कशाला केली नाही म्हणून. आणि आता बघा, मी गुडियाला स्कूलवरनं आणली आहे, लेकिन ना तिचं काय तब्येत जरा बरं वाटत नाही आहे. असं मुलांना काय पण झालं ना, काय सण साजरं करायचं वगैरे कायच असं इच्छाच होत नाही. आता ती पण असं गप्प बसले, सकाळपासून काय खाल्ली नाही. टीचर पण म्हटली की आज तिचा खूपच मूड ऑफ आहे, काय टिफिन पण खाल्ली नाही, काय नाही. आणि स्कूलमध्ये जरा रडत होती. आता तिला आणली आहे. आता मग तुम्हाला दाखवते तिला. काय झालं बाळ? ते बाबू, काय झालं? पोट दुखतं? मग झोपायचं ना जरा. तर ते बघा, तिचं जरा फेस पण दिसतं की मतलब की तिला बरं नाही म्हणून. चला आता राहू दे. तिला ना मी आता संध्याकाळी वगैरे रात्री डॉक्टरकडे घेऊन जाते. कारण की आत्ता एकटी जायचं म्हणजे की कोणी खूप गर्दी पण असते, जर संध्याकाळी एवढं नसतं. मग तिला घेऊन जाऊन मी दाखवून आणते जरा. आणि आज काय तुमच्या रक्षाबंधनचं काय ॲक्च्युली मी ना काल माझा ब्लॉग ना आला नाही, त्याच्याबद्दल सॉरी. ते काय झालं, काल जरा असंच सोडा, ते फॅमिली इश्यू असतातच ते हे झालं. आता मी काय करते, सॅटर्डेचा ब्लॉग ना आज मी हे करते. तर म्हणजे की 2 वाजेपर्यंत मी टाकते. ब्लॉग बघून घ्या. आणि कालचा तरी ब्लॉग येणार नाही आणि आजचा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे. आज मी मी रक्षाबंधन सेलिब्रेशन करते, काय करते, माझी मुली रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार आहे, ते तुम्हाला मी दाखवून देईल. चला मग व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. हे बघा, घरचं तरी सगळं काम झालेलं आहे. आणि आज तरी उपवास आहे ना, त्याबद्दल मी काही जेवण बनवलेले नाही. टिफिनमध्ये पण साबुदाण्याची खिचडी दिलेलं आहे सगळ्यांना. बघा, साबुदाण्याची खिचडी करून ठेवलेली आहे. मी खाल्ली नाही, आता खाऊन घेणार थोड्या वेळाने. हे आता तूपचं हे जरा काढायला पाहिजे डब्यामध्ये. आता ना 4:15 वाजलेलं आहे. आणि आज आहे आरोहीचं ना काहीतरी डान्स आहे आज. इकडचे कोणतरी आहे पॉलिटिक्समध्ये, ते त्यांचं काहीतरी बर्थडे आहे. त्यांच्यासाठी ह्यांचं ना स्टेजवर डान्स ठेवलेला आहे. हे बघा, आता आरोहीच काय काय तयारी करायला लागले. आता चला, आता हिच्याबरोबर ती गुडिया पण जाते म्हणते, तिला पण दाखवते तुम्हाला. तिला तरी बरं वाटत नाही, तरी पण रडत बसली आहे की मी पण जाणार. तिचं पण तयारी झालेलं आहे. हे बघा गुडिया. हे बघा गुडिया. मग आता मला पण जायचं होतं, लेकिन उपवास आहे, जेवण बनवायचं आहे. आता तिकडे गेले की खूपच उशीर होणार, त्याबद्दल हे नाही. तर आरोहीचा मी जरा मेकअप करते. काय नाही, फक्त क्रीम लावते, जरासा पावडर, जरासा लिपस्टिक लावते. बाकी मला काही जास्त येत नाही. आणि ही गुडिया एक ना आम्हाला खूपच डिस्टर्ब करते. आता ही तर त्यांचा डान्स टीचर सांगितले की सगळं कानातले पण चेंज करा, जे गोल्ड आहे ते सगळं काढा आणि हेच घाला, हे स्टोनचेच हे सगळं. हे बघ किती छान दिसते. आता ना आरोही गेली डान्सला, गुडिया पण गेली तिच्याबरोबर. बघूया आता कधी किती वाजता येतात. अजून रक्षाबंधन पण सेलिब्रेशन करायचं आहे. आता ते तरी रात्रीच करायचं आहे, म्हणजे आता तिचं डान्स आहे ना, तर माहीत नाही आता कधी सुरू होणार, कधी संपणार. लेकिन मला आता जेवण बनवायचं आहे म्हणून मी नाही गेले, नाही तर जायचं मला होतं. तर राहू दे. चला आता जेवण बनवून घेऊया आणि सगळं तयार करूया. जर रक्षाबंधनचं काय छोटं सेलिब्रेशन तरी करायलाच पाहिजे. आता वाजलेलं आहे 6 वाजता. चला आता नारळी पौर्णिमा आहे ना, तर नारळी भात वगैरे करून घेऊया. आता हे बघा, ही गुडिया आलेली आहे. तिथं ना आरोहीचा डान्स ना अजून चालू झालं नाही आहे. जो मेन गेस्ट आहे, जे कुणाचा बर्थडे आहे ना, त्यांनीच आले नाही आहे. त्याबद्दल ही कंटाळली, त्याबद्दल ही लवकर आली. आता बघा, म्हणजे मी साडी असायला म्हणजे कशाला नेसली म्हणजे की परत रात्री राखी बांधताना वगैरे तयारी करायला घाई होणार, म्हणजे अजून जेवण पण बनवायचं आहे. आता कायच नाही बनवली मी, फक्त कुकर लावलेली आहे भातचं. आता अजून मला ग्रेव्ही, नारळी भात वगैरे करायचं आहे. चला आता करून घेऊया. पहिले तर केस बांधून घेते.
केस ना सोडून काही काम होणारच नाही आहे, क्योंकि एकतरी एवढं गरम व्हायला लागले. केस बांधून घेते पहिला. आता बरं वाटलं नाही तर खूपच गरम होते. आता नारळी भात करून घेऊया. घेतलेले आहे दालचिनी, इलायची, लवंग सगळे घेतलेले आहे. आता थोडेसे ड्रायफ्रूट्स आहे, हे आता मी तुपात जरा भाजून घेते. आणि हे बघा, हे 1 वाटी गूळ आहे आणि 1 वाटी मी खिसलेला खोबरा घालणार, ओलं खोबरं. आता ना हे 2 चमचे तुपामध्ये दालचिनी, वेलची आणि लवंग सगळं घालून भाजून घेतली. आणि ड्रायफ्रूट जरा काजू, बदाम आणि मनुके भाजून घेतली. ते तांदूळ भिजत ठेवले होते ना, ते पण सगळं भाजून घेतले. आणि 1 वाटी मी बासमती तांदूळ घेतले ना, त्याच्यासाठी मी 1 ग्लास पाणी घातले, म्हणजे की 2 वाटी पाणी घातले. आता 2 सिटी होऊ दे, मग बंद करते. मी 3 कांदा आणि 3 टोमॅटो कापून घेतलेले आहे. आता हे जरा थोडंसं मी भाजून घेते. मी म्हणजे की पनीर ग्रेव्ही करणार आहे. हे बघा, आता ना आरू हे आलेले आहेत डान्स फंक्शनला जाऊन डान्स करून. बघा बघा त्याचा अवतार कसं झालेला आहे. माझं पण बघा किती घाम, किती गरम व्हायला लागले. हे बघा नारळी भात तयार झालेला आहे. बंद कर. नाहीतर शॉर्ट मध्ये घ्यायचं होतं. ठीक आहे. हे बघा, आत्ता आमचं राखी सेलिब्रेशन चालू आहे. बाजूचे आमचे दादा आलेला आहे. हे बघा आरोही बांधते आता राखी. गुडिया बस ना सरळ तिकडं. पूर्ण भरव दादाला. आता नमस्कार कर ना, पाया पडायचा. पड पाया. दादा चॉकलेट आणलं. ए गुडिया, तुला पाहिजे चॉकलेट? किती दिला देऊ? दिला देतो. व्हेरी गुड. चला मग आता आपण जेवण करून घेतो. रात्री 8:30 वाजले. राखी सेलिब्रेशन झालं आमचं सिंपलमध्ये. चला आपले व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या भेटूया. बाय बाय. बाय बाय.